धनराज शिंदे यांना आत्ताच रोखण्यात अपयश आलं तर आमदार बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांना जड जाणार। ज्या पद्धतीनं पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे यांचे गावभेट दौरे माढा विधानसभा मतदार सुरू आहेत, त्यांची बोलण्याची पद्धत, बोलण्यातील आक्रमकता, त्यांची देहबोली सर्वसामान्य माणसाला भावणारी आहे। धनराज शिंदे यांनी मतदारांना केलेलं आवाहन, त्यांची भूमिका अपील करणारी आहे आणि हेच आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे। धनराज शिंदे यांना आत्ताच रोखण्यात बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांना अपयश आलं तर भविष्यात मोठा फटका हा बबनदादा शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे। आजपर्यंत शरद पवार यांची विचारसरणी सोडून बबनदादा शिंदे यांनी भाजपची जवळीकता का वाढवली? बबनदादा शिंदे यांचे निकटवर्तीय लोक कशामुळे आणि कोणामुळे दुरावले गेले? संस्था आणि राजकारण वेगवेगळं ठेवावं अशी स्पष्ट भूमिका धनराज शिंदे यांनी घेतली आहे। अत्यंत कडक शब्दात रणजितसिंह शिंदे यांचा समाचार हे धनराज शिंदे यांच्याकडून घेतला जातोय। आजपर्यंत आमदार बबनदादा शिंदे यांच्या समोर तगडा उमेदवार पाहायला मिळत नव्हता। आता शिंदे घराण्यातूनच आमदार बबनदादा शिंदे आणि संभाव्य उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात वातावरण हे चांगलंच तापू लागलं आहे। तसंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात लक्ष घातलं आहे। अभिजित पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न मिटवल्यास माढा विधानसभेचा निकाल देखील वेगळा लागण्याची शक्यता आहे। काहीही झाल्यास माढा विधानसभा लढवायची याच ध्यासाने धनराज शिंदे यांनी मतदारसंघात पेरणीही सुरू केली आहे। धनराज शिंदे यांना 42 गावात परिचारक गटाची साथ ही मिळत आहे। प्रणव परिचारक यांचे समर्थक असणारे सौरभ घाडगे आणि मुन्ना सालविठ्ठल हे जीवाचं रान करून धनराज शिंदे यांच्यासाठी पळत आहेत। त्यामुळेच आमदार बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी हे मोठं संकट उभं राहत आहे। धनराज शिंदे यांना रोखण्यात बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांना अपयश आलं तर माढा विधानसभेचा निकाल देखील वेगळा लागण्याची शक्यता आहे। धन्यवाद। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।